मलकापूर तालुक्यातील वाकोडी ग्रामपंचायत हद्दीत येत असलेल्या आदर्श नगर सहजीवन गृहनिर्माण संस्थेच्या रहिवासी वस्तीमध्ये नव्याने सुरू झालेले श्रेयस बियर बार व मटन हॉटेल बंद करण्याच्या मागणीसाठी महिलांनी बुलढाणा जिल्हाधिकारी यांना 12 ऑगस्ट रोजी निवेदन दिले आहे। भरवस्तीत सुरू असलेल्या श्रेयस वाईन बार व मटन हॉटेलमुळे स्थानिक महिला व शाळकरी मुलींना दारुडे भयंकर त्रास देत असून महिलांना अश्लील शिवीगाळ करत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे। त्यासाठी साधारण बियर बार तात्काळ बंद करा, अन्यथा 13 ऑगस्ट पासून महिला या बार समोरच आमरण उपोषण करतील असा इशारा जिल्हाधिकारी यांना देण्यात आला आहे। निवेदनानुसार 13 ऑगस्टला स्थानिक सौ मनीषा मिलिंद ढाके, सौ वैशाली सुभाष धारसकर, सौ ज्योती विवेक रोकडे, सौ वंदना संजय महाजन, सौ दीपाली रवींद्र पाटील, सौ हेमांगी नरेंद्र कुमावत, सौ राजश्री रवींद्र रोकडे यांच्यासह असंख्य महिलांनी श्रेयस बियर बार व मटन हॉटेल समोरच आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। यावेळी महिलांनी बियर बार बंद झालाच पाहिजे, असा कसा होत नाही, झाल्याशिवाय राहणार नाही अशा घोषणा दिल्या। महिलांच्या आमरण उपोषणाला आदर्श नगर साईनगर परिसरातील सौ चंदा अनिल टेकाडे, सौ नीता महेश नारखेडे, सौ अंजली सागर बेलोकार, सौ लता सुधाकर थापडे, सौ संगीता विजय नारखेडे, सौ सरिता लक्ष्मण डाके, सौ अश्विनी निलेश खाचणे, लक्ष्मी ज्ञानदेव बोंबटकार सह ग्रामस्थांनी पाठिंबा दिला आहे। MCN न्यूज मराठीकरिता अनिल कुमार गोठी, मलकापूर। नमस्कार, मी वंदना संजय महाजन। आम्ही हॉटेल श्रेयस आणि बार बंद करण्यामध्ये जेव्हा भाग घेतला तेव्हा त्यांनी आम्हाला धमक्या दिल्या आहे किंवा तुम्ही जर यामध्ये काही समावेश केला तर आम्ही तुम्हाला जीवे मारण्याच्या धमकी दिली त्यांनी। आम्ही त्याबद्दल पोलीस कंप्लेंटही केलेली आहे, पण त्यावर काही दखल घेतली नाही। फक्त त्यांनी सांगितलं की आम्ही त्यांची खबरदारी घेऊ। मी श्रीनिवास शंकर रोकडे, राहणार आदर्श नगर मलकापूर। ही संस्था स्थापन झाली तेव्हापासून मी या संस्थेचा फाउंडर मेंबर आहे। की 4 लोकांनी फक्त आम्ही ही संस्था उदयास आणली आणि दिवस रात्र एक मेहनत घेऊन संस्था उदयास आणली। तर सध्या जे प्लॉट नंबर 6 मध्ये माझ्या माहितीप्रमाणे नाव मला नक्की माहिती नाही, कोणी तानाजी फिरके व्यक्तीचं 6 नावाचं घर आहे, दुकान आहे, त्यांनी ते दुकान भाड्याने दिलेलं आहे। ते बियर बार दारूबंदी आणि व्हेज नॉनव्हेज याच्यासाठी दिलेलं आहे। तर आणि समोरची जी जागा आहे संस्थेची जागा 12 मीटर रुंदीची 6 समोरची ती जागा त्यांनी संस्थेला न विचारत न घेता घरमालकांनी त्या भाडेकरूला भाडेपट्ट्याने दिली असं समजते। वास्तविक ती जागा आमच्या संस्थेची आहे। त्यांनी संस्थेनं जे अगोदर कुंपण केलेलं होतं ते कुंपणही त्यांनी मोडलेलं आहे। हे जे त्यांनी दुकानं उघडलेलं आहे म्हणजे बियर बार दारूबंदी व्हेज नॉनव्हेज, तर याच्यामुळे या कॉलनीतल्या लोकांना आया-बायांना सर्वांना त्रास होईल। शाळेतल्या लहान मुलांना येताना जाताना, कारण दारू पिणारा मनुष्य शुद्धीवर नसतो। एखाद्या वेळेस काही अनुचित प्रकार घडला तर त्याला जबाबदार कोण राहील? कारण हा रस्ता नेहमी रहदारीचा आहे, 24 तास हा रस्ता वाहत राहतो। त्यामुळे बाया माणसांना, लहान मुलांना, सर्वांनाच या दारू पिणाऱ्यापासून त्रास होऊ शकतो। तर याला पायबंद बसावा ही अशी आमची मागणी आहे। याबद्दल निवेदन दिलेलं आपण निवेदनसुद्धा कलेक्टर साहेबांकडे गेलेलं आहे। कालची 12 तारीख होती। 12 तारखेला आमचे आदर्श नगरमधले गृहिणी आणि 2-4 लोक मिळून कलेक्टर साहेबांना या संदर्भात निवेदनही दिलेलं आहे। मी मनीषा मिलिंद ढाके, मलकापूर आदर्श नगरमध्ये राहणारे। माझी सहजीवन सहकारी सोसायटी आहे। 40 वर्षापासून तिथं आजपर्यंत कोणतंही हे होतं नाही। आता आमच्या इथं श्रेयस बियर बार आणि हॉटेल खुलल्यामुळे आम्हाला खूप त्रास होते। इथून बाहेर जायचं पण निघायचं पण तकलीफ होते। त्याच्यामुळे मला ते बंद करायसाठी खूप हे केलं तरी पण बंद होत नाही। ते बंद व्हावे याच्यासाठी आम्ही विनंती करतो। आणि सर्व महिला जोपर्यंत ते बंद होत नाही तोपर्यंत आमरण उपोषणाला बसलेले। किती वर्षापासून तुमचा रहवास आहे? 40 वर्षापासून आमचा इथं रहवास आहे। आम्हाला आतापर्यंत कोणताही त्रास नाही होता, पण आता 3 महिन्यापासून यांचा खूप त्रास आहे।
इथं खूप सारे लोक कुठून दारू प्यायला येतात आणि शिवीगाळ भांडणं वगैरे करतात आणि त्याच्यामुळे आमच्या इथल्या महिलांना खूप त्रास होते आहे. तर हे बंद व्हायसाठी आम्ही आमरण उपोषण करतो आहे. जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणावरून उठणार नाही. किती महिला बसल्या आहेत तुमच्यासोबत उपोषणामध्ये? आम्ही 15 ते 16 महिला बसलेल्या आहे उपोषणासाठी. शेवटी तुमच्या मागण्या काय आहे मग? आमची हेच मागणी आहे की हॉटेल आणि बिअर बार बंद झाला पाहिजे आमच्या इथून. हे बंदच झालं पाहिजे. संपत्ती मिळेल राहणार आदर्शनगर सहजन गृहनिर्माण संस्था मलकापूर इथे आम्ही 40 वर्षापासून वास्तव्यात आहोत. त्यामुळे माझ्या घरासमोरच ते एक श्रेयस हॉटेल टाकलेली आहे. तिथे बिअर बार म्हणजे विदाऊट एनी काही कल्पना देता त्यांनी बिअर बार आणि हॉटेल सुरू केलेली आहे. तो बंद व्हावा यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना यांच्या काल 12 तारखेला महिलासह निवेदन दिलेलं आहे. तर तो श्रेयस हॉटेल ही त्यांचं बिअर बार हे बंद झालेच पाहिजे असा आमचा विषय आहे. त्यामुळे आमचे नम्र विनंती आहे की या हॉटेल मालकास ते देऊन त्यांचा बिअर बार वगैरे बंद करण्याची शासनानं तसदी घ्यावी.